पांडुरंगाला बघितलं तर तुमच्या जन्माला आलेल्याचं सार्थक होईल. मग चालते तुकोबाराय, आम्ही संसारावरलं प्रेम काढतो आणि ते प्रेम त्याला त्या विठ्ठलावरती करतो. अशी केलेली भक्ती देवाला आवडते. पण अशी भक्ती करत असताना आमच्या जीवनामध्ये दुःख आलं तर आम्ही काय करावं? महाराज म्हणतात, ठेवेली आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देव तुम्हाला जसं ठेवतोय तसं राहावा. याचं एकच कारण, आतापर्यंत देव जे करत आलाय चांगल्यासाठी करत आलेला आहे. सध्या जे होते ते चांगल्यासाठी होते आणि पुढे जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे. महाराज म्हणतात ना, समयासी सादर व्हावे आणि देव ठेवेल तैसेच राहावे. देव जसं ठेवतोय तसं राहावं. मला सांगा, तुम्हाला बरं वाटावं का तुमचं बरं व्हावं? बोलू नका, जरा लक्ष द्या. तुम्हाला बरं वाटावं का तुमचं बरं व्हावं? बरं वाटावं का बरं व्हावं? बरं व्हावं ना. पण आता ऐका, देव दुःख देत असताना आपल्याला बरं वाटत नाही, पण दुःख सोसलं तर आपलं बरं झाल्याशिवाय राहत नाही. बरं मला सांगा, डॉक्टर इंजेक्शन आपल्याला देतो, इंजेक्शन देताना सुई टोचताना आपल्याला बरं वाटतं का? वाटतं का? बरं नाही. पण इंजेक्शन दिल्याच्या नंतर आपण बरे झाल्याशिवाय राहत नाही. तसं आपल्याला बरं वाटावं असं देव कधी करत नाही, आपलं बरं व्हावं असं देव करत असतो. त्याच्यामुळं देवाने जसं ठेवलंय तसं राहायचं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जय जेव. देव जसं ठेवतोय तसं राहायचं, लय टेन्शन बिशन घेत बसायचं नाही. मग चालतंय तुकोबाराय, देव आम्हाला जसं ठेवतोय तसं ते आम्ही राहतो. मग आम्हाला सांगा तुकोबाराय, आमच्या जीवनामध्ये हे जे दुःख येतं, ह्या दुःखांचं कारण तरी काय? तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. वाहिला उद्योग दुःखाची केवळ, वाहिला उद्योग दुःखाची केवळ, वाहिला उद्योग दुःखाची केवळ, वाहिला उद्योग दुःखाची केवळ, भोगणे फळ संचिताचे, केवळ भोगणे ते फळ संचिताचे. झालं आपल्याला एक पण आपल्याला 5 मिनिटांमध्ये थांबायचं आहे. आणि हो का, आज जरा कीर्तन जरा थोडंसं उशीरना चालू झालं, म्हणजे उशीरने म्हणण्यापेक्षा जरा बऱ्यापैकी जरा थोडंसं कीर्तन उशीरना चालू झालं. त्याच्यामुळे कीर्तन जरा थोडंसं उशीरना सुटणार आहे. लय काय मी काय तुमचा वेळ काय घेत नाही, मग पण 5 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. महाराज म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं याचं एकच कारण, तुम्ही मागल्या जन्मी केलेल्या कर्माचं फळ. तुम्ही चांगलं कर्म करा, तुमचं चांगलं होणार. तुम्ही वाईट कर्म करा, वाईट होणार. पण तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागणार आहे. म्हणजे कसं, कर्माचे 3 प्रकार पडतात. 1 क्रियाकारी कर्म, 2 संचित कर्म आणि 3 प्रारब्ध. आता मी सध्या कीर्तन करतोय, बरोबर आहे ना? काय करतोय? कीर्तन करतोय. हे आहे क्रियाकारी कर्म. ह्या टायमाला कोण दारू पित असेल, कोण देवाची भक्ती करत असेल, कोण देवाचं नाव घेत असेल, हे आहे क्रियाकारी कर्म. हे क्रियाकारी कर्म ज्या ठिकाणी जाऊन साधतं त्या कर्माला संचित कर्म असे म्हणतात. आणि ते आपल्याला हळूहळू भोगायला लागतं, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि जो कर्म करणार, चांगलं कर्म केलं, आपलं प्रारब्ध सुद्धा चांगलं होणार. आणि वाईट कर्म केलं तर आपलं प्रारब्ध सुद्धा कसं होणार? वाईट होणार. म्हणून चांगलं कर्म करा. आणि जो कर्म करणार त्याला भोगावं लागणार आहे. म्हणजे कसं, एका मिनिटामध्ये सांगतो. एक माणूस रस्त्यानं चालत चालत चालला आणि त्यानं आंबा बघितला, आंबा तोडला, तो आंबा खाल्ला, आंबा पोटात गेला. आता आंब्याचा झाडाचा मालिक आला आणि त्याने घेतली काठी आणि ज्यानं आंबा खाल्लेला त्याच्या पाठीत मारली. बरं मला सांगा, पाठीचा काय दोष आहे का? नाही. आंबा कोणी बघितला?
बोलत चला काय नाही तर अजून मी 10 मिनिटं कीर्तन वाढवणार. बोलत चला. आंबा कोणी बघितला डोळ्यानं, तिथपर्यंत चालत कोण घेऊन गेलं पाय, तोडला कोणी हातानं, चगळला कोणी दातानं, चौकोनी चाकली जिभेनं, आणि जिभेनं कोणाकडे ढकललं आणि मार कोणी खाल्ला. पाठीचा काय दोष आहे का? पाठा आधी नाही, मधी नाही, आद्यात नाही, मध्यात नाही, पण पाठीनं मार खाल्ला. पण पाणी कुठून आलं? मग आंबा कोणी बघितला? खोड कोणी केली? अवश्य मे भोक्तव्यम कृतम कर्म शुभ शुभ शुभाशुभम ना भोक्तम क्षेते जन्मोकटी क्षतेरते. चांगलं कर्म करा. मग चालते तुकोबार आहे, आम्ही चांगलं कर्म करतो. आता मान्य तुकोबार आहे, आमच्या जीवनातलं संचित आमचं तुकोबार आहे खराब आहे. मग आता तुकोबार आहे, आता आम्ही पूर्वी समजा वाईट कर्म केलेलं आहे, आता हे जर फळ कर्माचं दुःख फळ हे जर आम्हाला सण होय ना तर आम्ही काय करावं? तुकोबार आहे म्हणतात त्या देवावरती भार टाका. संसार देवापायी. महाराज म्हणतात एक काम करा, त्या देवावरती भार टाका. तुका म्हणे भार घातल यावरी होईल कैवारी नारायण. आता जवळपास माझ्या कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे आणि जर एखाद्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला तर तुमचा मुलगा समजून खऱ्या अर्थानं माफ करा. सुंदर नियोजन केलं. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नव्हतं की आज मी शिरबावीमध्ये कीर्तन करतोय, तर मला असं वाटतंय की मी साक्षात पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये कीर्तन करतोय. एवढा आनंद आज या ठिकाणी होत होता. सुंदर नियोजन केलं आणि तसं बघायला गेलं तर आता तुम्हाला कंटाळा आलाय, कारण की जवळपास शक्यतो एवढ्या वेळेला कीर्तन कधी थांबतच नसतं, बरोबर आहे का नाही. पण जरा काय अडचणी आल्या त्याच्यामुळे कीर्तन जरा थोडंसं उशीर ना म्हणजे संपलं, त्याच्यामुळे काय अडचण नाही. बरं मला सांगा, तुम्ही लय नाही कीर्तन दररोज कितीला संपतं? कीर्तन दररोज कितीला संपतं? बोलत चला 10ला संपतं. कितीला संपतं? 10ला संपतं. आणि तुम्ही जास्त वेळ किती थांबला? बरोबर आहे, किती तास थांबला? म्हणजे पाऊण तास तुम्ही थांबला. कीर्तन उशीरना चालू झालं. बरं मला सांगा, तुम्ही समजा सांगोल्याला दवाखान्याला गेला, सांगोल्यामध्ये दवाखान्याला गेला आणि डॉक्टर आणि तुम्ही आजारी असला आणि डॉक्टर म्हणला अजून 2 तास तुम्हाला थांबावं लागेल. बरं तुम्ही त्या दवाखान्यातून माघारी येता का तिथंच थांबता? थांबता का नाही सांगा बरं? मग मला सांगा, तिथं थांबू वाटतं, तिथं रांगेमध्ये थांबू वाटतं, पण इथं थांबू वाटत नाही का? अहो इथं थांबलं पाहिजे महाराज. आणि त्याच्यामुळं असू द्या एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय बघा, लक्षात ठेवा. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं झी टॉकीजवरील मन मंदिर नावाचा कार्यक्रम आहे, त्या मन मंदिर नावाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात लहान वयामध्ये माझा मन मंदिराला कार्यक्रम झालेला आहे. हा फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे बघा. नाहीतर माझं काय नाही, मज पामनाशी काय थोरपण पायीचं वाहनं पायीचं वरी बरी. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ज्यांनी मला कीर्तन शिकवलं असे माझे वडील, त्यांनी मला कीर्तन शिकवलं. हरिभक्त पारायण विजयकुमार महाराज खंडागळे, त्यांनी मला कीर्तन शिकवलं. आम्ही बाप लेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो बघा. आणि जवळपास माझी 70 ते 80% कीर्तनं सगळी मराठवाड्याकडे होतात. मराठवाड्याकडे होतात, तिकडे विदर्भाकडे होतात, अर्थात तिकडले एरिया असतो. आणि तसं बघायला गेलं तर फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. आणि जे काय चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. आणि तुम्हाला माझं कीर्तन जर यूट्यूबला ऐकायचं असेल तर संस्कार खंडागळे नाव सर्च करा, तुम्हाला माझं कीर्तन बघायला मिळेल. किंवा RK प्रोडक्शन कीर्तन आमच्या रामहरी दादांचा चॅनल आहे. एक काम करा, सगळ्यांवर यूट्यूबवरती जावा, RK प्रोडक्शन कीर्तन असं नाव सर्च करा आणि आमच्या रामदादांचा चॅनल तुम्हाला बघायला मिळेल. आणि सर्वांनी त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि ते घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. झाले माझं कीर्तन. आता जे काय चुकलं असेल तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ज्यांना 1 मुलगा असेल तिने दुसरा समजा, ज्यांना 2 असतील तिने मला तिसरा समजा, ज्यांना 3 असतील तिने 4था समजा, ज्यांना 4 असतील तिने 5वा समजा, ज्यांना 5 असतील तिने मला, ज्यांना 6 असतील तिने मला 7वा समजा, ज्यांना 7 असतील तिने मला थांबा बाबा म्हणा की गाणी 100पर्यंत. आणि ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा.
ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा आणि तुमचा सगळा सातबारा तुम्ही माझ्या नावावरती करा, काय अडचण नाही, मी घेतो. आणि जर काय चुकलं असेल तर कीर्तनकार लय काय लांबचा नाही, संगेवाडीचा कीर्तनकार आहे. थोडक्यात आपल्याच गावातला कीर्तनकार आहे असं जरी म्हणलं तरी काय अडचण नाही. सकाळी कीर्तन माझं सकाळीच पण इथं माझं शिरबावीमध्ये कीर्तन होतं, वकील साहेबांच्या घरी सकाळी माझं कीर्तन होतं, संध्याकाळचं इथं कीर्तन आहे. म्हणजे आजचा दिवस खऱ्या अर्थानं सगळं शिरबावीमध्येच माझं आज कीर्तन आहे. अर्थात आनंद वाटला. अशीच भवानगिरी बाबांची सेवा घडत राहावी. अर्थात तुम्ही सर्वांनी अशीच भवानगिरी बाबांची सेवा करावी एवढीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली कीर्तन सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी, तुकोबाऱ्यांच्या चरणी, भवानगिरी बाबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी झालेली कीर्तन सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश विठोबा